जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 5 भाग 78. श्वेतांबर जैन आगम साहित्य. श्वेतांबर आगमची भाषा. तत्कालीन सर्वसामान्य जनापर्यंत आपला हितोपदेश पोहोचावा म्हणून भगवान महावीरांनी आपला उपदेश अर्धमागधी भाषेमध्ये दिला. त्या उपदेशाच्या आधारे गणधरांनी आगमांची रचना केली असे श्वेतांबर जैन मानतात. समवायांग, व्याख्या, प्रज्ञप्ती व प्रज्ञापना इत्यादी सूत्रामध्ये आगमाची भाषा अर्धमागधी असल्याचे म्हटले आहे. हेमचंद्राने या भाषेला आर्ष प्राकृत तथा प्राचीन प्राकृत असे नाव दिले असून या भाषेलाच प्राचीन सूत्रांची भाषा मानली आहे. रुद्रटाच्या काव्यालंकारावर टीका लिहित असताना नमी साधूंनी आर्ष भाषेस अर्धमागधी मानून ती देवांची भाषा म्हणून म्हटले आहे. शिवाय तीर्थंकरांच्या 34 अतिशयामध्ये भाषातिशयाचा समावेश होतो. ते अर्धमागधीत प्रवचन देतात. त्यावेळी ती भाषा समशरण सभेतील श्रोत्यांची जी भाषा असेल त्यात परिणत होत असते असे म्हटले आहे. अथ्यम भासई अर्हा सुत्तम गंथंती गणहरा निवणम. याप्रमाणे गणधरांकडून संग्रहित केलेली जैन आगमाची भाषा महावीर निर्वाणानंतर जवळजवळ 1000 वर्षांनी वर्तमान स्वरूपात आलेली दिसते. दीर्घकालामध्ये वेळोवेळी आगमांच्या ज्या वाचन झाल्या त्यामध्ये आगमग्रंथात निश्चितपणे बदल झाला असला पाहिजे. आगमटीकाकारांचे या बाबीकडे लक्ष गेलेले त्यांच्या विवेचनातील पाठांतरांवरून दिसून येते. उदाहरणार्थ राजप्रश्नीयच्या टीकाकाराने मूळ पाठापेक्षा कितीतरी भिन्न पाठांतरे उद्धृत केली आहेत. त्यांच्या प्राकृत व्याकरणरूपात देखील विविधता दिसून येते. अभयदेव आणि मलयगिरी या टीकाकारांच्या टीकेत देखील भाषाविषयक असलेला फरक स्पष्ट दिसून येतो. जैन आगमांची अर्धमागधी भाषा व बौद्ध सूत्रांची पाली भाषा एकाच प्रदेशातील व एकाच कालातील असून दोन्हीमध्ये बराच फरक असलेला दिसतो. अर्थात त्यावेळी सर्वात महत्त्वाची बाब अशी की संस्कृत भाषा ही केवळ सुशिक्षितांची भाषा म्हणूनच गणली जात असे. सर्वसामान्यांना ती शिकण्यास तथा आकलन करण्यासही कठीण होती. मात्र अर्धमागधी, पाली वगैरे भाषा बालवृद्ध, स्त्री, पुरुष तसेच अशिक्षित लोक देखील समजू शकत होते. हेच गम्य जाणून महावीरांनी आणि बुद्धांनी आपापला उपदेश तत्कालीन देशी भाषेत अर्थात अर्धमागधी व पाली या भाषेतून दिला. आगमांचे महत्त्व. प्राचीन साहित्य आगमांचे महत्त्व फार मोठे आहे. महावीरांच्या नंतर 1000 वर्षांच्या दीर्घ कालावधीमध्ये बरेच आगम साहित्य नष्ट झाले होते. दृष्टिवाद नावाचे 12वे अंग लुप्त झाले होते. दोघिद्धदशा, दीहदशा, बंधदशा, पण्ढवाग्रण यांच्यासह कालिक व उत्कालिक श्रुताचाही बराचसा भाग नष्ट झाला होता. आचारांग सूत्रातील महापरिणा अध्याय तसेच महानिषिध व 10 विकीर्णामधील बराचसा भाग विस्मृत झाला होता. जंबूदीप प्रज्ञप्ती, प्रश्न व्याकरण, अंतकृतदशा, अनुत्तरोपपातिक भाषा, सूर्यप्रज्ञप्ती, ज्ञातृ धर्मकथा, विपाकसूत्र वगैरे ग्रंथांच्या परिमाणामध्ये बराचसा ह्रास झाला होता. तात्पर्य असे की अनेक सूत्र नाहीशी झाली होती. वृद्ध संप्रदाय व परंपरा नष्ट झाल्या होत्या. तसेच विविध वचनांच्यामुळे ग्रंथातून इतकी विविधता आली होती की त्यातील सूत्रांचे स्पष्टीकरण करणे कठीण होते. आगम साहित्याला या त्रिविध स्थित्यंतरातून जावे लागले तरी त्या साहित्याचा जो भाग शिल्लक राहिला आहे तो कोणत्याही प्रकारे उपेक्षणीय नाही. या विशाल साहित्यात प्राचीन जैन परंपरा, आख्यायिका, लोककथा, तत्कालीन रीतिरिवाज, धर्मोपदेशाच्या पद्धती, आचारविचार,
संयमपालनविषयक पद्धती इत्यादी विविध विषयांची माहिती आली आहे. तसेच या साहित्याचे अध्ययन करण्याचे तत्कालीन सामाजिक, धार्मिक, राजनैतिक अवस्थांच्यावर प्रकाश पडतो व जैन धर्मविकासाची तुटलेली शृंखला देखील जोडता येते. आगम साहित्यकातील काही ग्रंथांचे अवलोकन केले तरी या विविध गोष्टींविषयी आपणाला माहिती मिळू शकते. द्वादशांग. द्वादशांगाला जैन शास्त्रातील सर्वात प्राचीन अंगग्रंथ मानले आहे. दुआल संगम वा प्रवचनम वदो प्रमाणे या ग्रंथाला वेद असेही म्हटले आहे. अशा प्रकारची 12 अंगे होती, म्हणूनच त्याला द्वादशांग असे म्हटले जात असे. शिवाय याला गणिपिटक या नावाने देखील संबोधिले आहे. भगवान महावीरांच्या नंतर त्यांच्या मुनिसंघाचे प्रमुख पद पहिले गणधर इंद्रभूती गौतम व 5वे गणधर सुधर्मा स्वामी, जंबू स्वामी या 3 आचार्यांकडे क्रमशः आले. ते तिघेही केवली व सर्वज्ञ होते. सर्व मुनिसंघावर त्यांचाच केवळ अधिकार होता. त्यांची आज्ञा सर्वमान्य मानली जात असे. या 3 आचार्यांचा काळ महावीर निर्वाणानंतर सुमारे 62 वर्षापर्यंतचा मानला जातो. जंबूस्वामींच्या निर्वाणानंतर 100 वर्षामध्ये विष्णू, नंदीमित्र, अपराजित, गोवर्धन व भद्रबाहू हे 5 श्रुतकेवली झाले. यांना महावीरांचा सर्व उपदेश पाठ होता. ते सर्व श्रुतज्ञानाचे धारक होते. दिगंबर परंपरेतील पहिल्या 4 श्रुतकेवलींविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तीर्थंकरांच्या उपदेशाचे संकलन त्यांचे प्रमुख शिष्य गणधर करतात. महावीरांच्या संघात हे कार्य करणारे 11 गणधर होते. त्यातील पहिले गौतम इंद्रभूती व 5वे सुधर्मा स्वामी यांनी 12 ग्रंथांच्या रूपात हे संकलन केले आहे. त्यांना अंग म्हणतात. गणधरांनी संकलित केलेले वाङ्मय म्हणूनही या ग्रंथांना द्वादशांग गणिपिटक असे नाव मिळाले. गणधरांनी संकलित केलेले हे ग्रंथ सुमारे 1000 वर्षापर्यंत केवळ आचार्यांच्या उपदेशांच्या परंपरेने अस्तित्वात राहिले. अक्षरबद्ध पुस्तकांच्या रूपात त्याची रचना झाली नाही. द्वादशांग बहुधा महावीरांचे गणधर सुधर्मा स्वामी रचित मानले जाते. 12व्या अंगाचे नाव दृष्टिवाद आहे. त्यात 14 पूर्वांचा समावेश आहे. ते लुप्त झाल्यामुळे आजकाल त्यातील 11 अंगेच उपलब्ध आहेत. आगमांचा काल. आगमांचा काल निश्चितपणे सांगणे कठीण आहे. महावीरांनी आपल्या गणधरांना आगम सिद्धांताचा उपदेश दिला, परंतु आगमातील कोणता भाग निश्चित रूपे उपदेशात्मक आहे आणि कोणता नाही हे सांगणे कठीण आहे. तरीसुद्धा त्यातील काही भाग महावीरकालीन मानणे अगदीच अनुचित ठरणार नाही. त्यानंतर मात्र पुष्कळशा मौलिक आधाराच्या साह्याने व देशकाल परिस्थितीनुसार आगमाचा भाग तयार करण्यात आला असावा. शिवाय आगमाचे आलोचनात्मक परीक्षण न झाल्यामुळे कालविषयक अनुमान काढण्याविषयी अधिकच कठीणता उत्पन्न होते. वस्तुतः आगमांचा काल ठरवण्यासाठी प्रत्येक आगमातील प्रतिपाद्य विषय व त्याची वर्णनशैली यांचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. आगमांचे अंतिम संकलन इसवी 5व्या शतकात निश्चितपणे करण्यात आले, म्हणून आगमांचा अंतिम काल पाहिजे. या साहित्यात सामान्यपणे अंग, मूलसूत्र, छेदसूत्र, विषय आणि भाषेच्या दृष्टीने प्राचीन आहेत. त्यानंतर उपांग, प्रकीर्णक नंदी व अनुयोगद्वार यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. इसवी 17व्या शतकापर्यंत या विविध ग्रंथांवर विविध टीकादी लिहिण्यात आल्या.